नमस्कार रसिका श्रोते हो, मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या काही भागांमध्ये आपण अशी सुभाषितं पाहिली की ज्यामध्ये सुभाषितकारांनी आपल्या रोजच्या पाहण्यातली उदाहरणं सांगून मौन राहणं, मितभाषी असणं, कमी बोलणं हा कसा सद्गुण आहे आणि अतिवाचाळता करणं, खूप जास्त बडबड करणं हा कसा दुर्गुण आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण जे सुभाषित पाहणार आहोत त्यामध्ये सुभाषितकारांनी आणखी एक निकष सांगितलेला आहे की कोणत्या प्रकारचे लोक जास्त बोलतात, अतिवाचाळता करतात आणि कोणत्या प्रकारचे लोक शांत राहतात, गप्प बसतात किंवा मितभाषी असतात, मौन बाळगतात. आपण आधी सुभाषित बघूया आणि नंतर प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण पाहूया. सुभाषित असं आहे, पूर्णो कुंभो न करोति शब्दम अर्धो घटो घोषमुपैति नूनम विद्वान कुलीनो न करोति गर्वम जल्पंती मूर्खास्तु गुणैर्विहीनाः. आता एक काळ असा होता की प्रत्येकाला नदीवरून, ओढ्यावरून, विहिरीवरून, डोक्यावर, कमरेवर पाण्याच्या घागरी भरून वाहून आणाव्या लागत असत. अजूनसुद्धा खेड्यापाड्यांमध्ये किंवा काही ठिकाणी बायकांना असं डोक्यावरून पाणी वाहावंच लागतं. बायकांना काय, पुरुषांनासुद्धा डोक्यावरून, कमरेवरनं पाण्याचे घडे भरून आणावेच लागतात. पूर्ण कुंभो म्हणजे पूर्ण भरलेला घडा, कुंभ म्हणजे घडा, घागर, आणि पूर्ण म्हणजे जी पाण्याने भरलेली आहे. ज्यांनी अशा प्रकारचं कमरेवर भरलेली घागर वाहून आणलेली आहे त्यांना याची नक्कीच कल्पना येईल, पण ज्यांना हा अनुभव नाही त्यांना कल्पनेतच समाधान मानावं लागेल. पाणी भरून आणताना बायका तो हंडा म्हणा, ती घागर म्हणा, अगदी पुरेपूर भरतात, कारण ते पाणी स्थिर राहतं. त्यामुळं ते डोक्यावर घेऊन चालताना किंवा कमरेवर घेऊन चालताना अजिबात हिंदकळत नाही, जरासुद्धा आवाज करत नाही. पण अर्धो घटो घोषमुपैति नूनम, जर ती घागर अर्धवटच भरली तर त्यातलं पाणी चालताना इतकं हिंदकळतं, खूप आवाज करतं आणि चालायलासुद्धा त्यामुळे त्रास होतो. म्हणून पूर्ण भरलेला घडा, पाण्याने पूर्ण भरलेला घडा कधीही आवाज करत नाही, पण अर्धा भरलेला घडा मात्र खूप आवाज करतो. घोषम उपैति नूनम, घोष म्हणजे आवाज, खूप मोठा आवाज अर्धी भरलेली घागर करते, पण पूर्ण भरलेला घडा मात्र जास्त आवाज करत नाही. आणि म्हणूनच आपल्याकडे म्हणतात की उथळ पाण्याला खळखळाट फार. जे पाणी उथळ आहे त्याचा खळखळ खळखळ असा वाहताना आवाज येतो, पण जे पाणी अत्यंत खोल आहे त्याचा वाहताना कधीही आवाज येत नाही. हिंदीमध्ये सुद्धा ही म्हण आहे की अधजल घगरी छलकत जाय, अर्धी भरलेली घागर हिंदकळतच जाते. आणि अजून एक म्हण आपल्या मराठीमध्ये आहे की अर्ध्या हाळकुंडाने पिवळे होणं. पुढच्या वळीमध्ये सुभाषितकारांनी सांगितले की कोण जास्त बोलत नाही आणि कोण जास्त बोलते. विद्वान कुलीनो न करोति गर्वम, जो खरोखर विद्वान आहे, जो खरोखर ज्ञानी आहे असा मनुष्य कधीही गर्व करत नाही आणि मी किती ज्ञानी आहे हे सांगण्यासाठी जास्ती बडबडसुद्धा करत नाही. तो शांत असतो. आणि जल्पंती मूर्खास्तु गुणैर्विहीनाः, गुणहीन लोक, ज्यांच्यामध्ये गुणांचा अभाव आहे असे मूर्ख लोक मात्र जल्पंती म्हणजे बडबड करत असतात किंवा ते असं दाखवायचा प्रयत्न करतात की मला किती ज्ञान आहे. पण वास्तविक जो कमी बोलतो, मितभाषी असतो, तो कधीच जास्त बोलत नाही, आपलं कधी प्रदर्शन करत नाही जास्त बोलून. म्हणून म्हटले की पूर्ण कुंभ म्हणजे विद्वान, जो खरोखर ज्याला सखोल ज्ञान आहे असा मनुष्य पूर्ण भरलेल्या घागरीसारखा असतो. तो कधीही आवाज करत नाही. पण ज्याचं ज्ञान कमी आहे किंवा जे गुणहीन आहेत, मूर्ख आहेत असे लोक त्या उथळ पाण्याच्या ओढ्याप्रमाणे खळखळाट जास्त करत असतात. आवडलं नाही सुभाषित? आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. कारण सुभाषितकारांनी कोणी आणि केव्हा गप्प बसावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. पुढच्या भागांमध्ये आपण ही सुभाषितं पाहणार आहोत. हे सुभाषित आपण वेळात वेळ काढून ऐकलत याबद्दल धन्यवाद.